एक ग्लास पाणी आण ग. हे असले काम मला सांगत जाऊ नका, तुमची तुम्ही जाऊन घ्या पाणी. तू जर नेहमी अशीच करत राहिली ना तर नाविलाजानं मला दुसरी बायको शोधावी लागेल. आंघोळ केल्यावर अंडरवेअर सापडती का? दुसरी बायको करायची. अहो धरा, माझ्या आईचा फोन आहे, काय बोलतोय बघा. हे घ्या, बोला. हॅलो, बोला सासूबाई. बापू, आमच्या मुलीला नीट सांभाळा बरं. आमच्या मुलीला आम्ही लहानाचं मोठं करायला खूप कष्ट घेतले बरं. सांभाळून घ्या जरा. अहो तुम्हीच तेवढं कष्ट घेतलं तुमच्या मुलीला मोठं करण्यासाठी. आमच्या आई बापाकडे काय जादूची छडी होती, आम्ही असंच मोठं झालो. हॅलो, हा एक मिनिट. हे आईचा फोन आलाय, बोलते का? अहो काय तुमचं असतं, इथं माझं डोकं दुखतंय, असं वाटतंय आताच मरते का काय मी. ठेवा तिकडे आईचा फोन. माझ्या नाही का तुझ्या आईचा आहे. पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबल. अहो मी काय म्हणत होते, आज जरा तुमचा मूड बरा दिसतोय तर एक म्हणूनच टाकते. बोला. आपण ना जरा प्राणी संग्रहालयाला फिरायला गेलो असतो ना. तुला लयच काय लागलेली दिसते, सारखी माहेरात जायचे. उठा ना, सकाळच्या 10 वाजल्यात, उठा ना. डोळाच उघडत नाही ग. तुझा डोळा उघडत नाही तर मोबाईलचा पासवर्ड बरा उघडलाय. अहो ऐका ना, मी काय म्हणत होते, ह्या लाडक्या बहीण योजनेमुळे आम्हा बायकांचा किती फायदा झालाय ना. कशाचा फायदा केलाय तेव्हा? आमचा तर कशातच काय फायदा नाही झालाय. अजून आता काय व्हायला पाहिजे? गप तो. 180 ची क्वार्टर 190 रुपयाला मिळायला लागली. आमचा काय फायदा त्यात?